असा उमेदवार तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे की जो उमेदवार एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, ज्याने मेकॅनिकगिरी केली असेल, ज्याने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेला असेल, ज्याने शेतकऱ्यांचे जे अनेक प्रश्न आहेत ते बघितलेले असतील, आणि असा एक उद्योगपती. आता म्हणायला गेलं तर उद्योगपती काही गरज आहे का? आज 10-12 फॅक्टरी इतकाची कंपनी आहे. साहेब, आपल्या राजकारण्यांना आपल्याला तरी चालतं की आपण उन्हातानात फिरतो कारण की मतांशिवाय आपल्याला दुसरं काम नाही, परंतु त्यांना प्रत्येक ठिबकासोबत जे एक एक गुण पडतंय त्याच्यामध्ये त्यांचा व्यवसाय वाढत चाललेला आहे. इकडे तुम्ही घराघरामध्ये नुसती बॅटरी चार्जिंगला लावली तरी त्यांची गाडी पडत सुटते. ना पेट्रोल का दाम का टेन्शन आहे, ना कुछ अलग का टेन्शन आहे. परंतु असं असताना सुद्धा हा माणूस आपला उद्योगधंदा सगळा सोडून या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये प्रत्येकाच्या घरोदारी फिरतोय. काय गरज आहे? आज चांगल्या एसीच्या गाडीमध्ये फिरेल, एसी मध्ये राहील, आपल्या मुलाबाळांना मस्त फॉरेनची टूर करेल, परंतु त्यांना जाणवत आहे की रावेर तालुक्यामध्ये मागील 10 वर्षामधला काही एक विकास झालेला नाही. आणि या विकासासाठी खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीयातला, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा पोरगा पाहिजे आहे. आणि म्हणून या ठिकाणी माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी अनेक वेळा अनेक विचार झाले, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घडल्यात. मग त्याच्यामध्ये उमेदवार कोण पाहिजे? उमेदवार तगडा असला पाहिजे, उमेदवार पुरला पाहिजे, उमेदवार पुरून उरणारा पाहिजे. नुसत्या श्रीरामाच्या नावानं मत मागून चालणार नाही, तर खऱ्या अर्थाने श्रीराम असला पाहिजे. म्हणून आपला श्रीराम पाटील या ठिकाणी आपल्यासाठी. आज आम्ही या प्रत्येक गावामध्ये सगळ्यांना विनंती करतोय की वेळ कमी आहे आणि या कमी वेळामध्ये आपल्याला खूप मोठी मजल गाठायची आहे. आपल्या चुटला तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे ती सगळ्यांना जबाबदारी घ्यायची आहे. कारण की पक्षाचे तुकडे झालेले आहेत, अनेक आघात झालेले आहेत. अरे 83 वर्षाचा मनुष्य या ठिकाणी आज सगळ्यांच्या समोर लढतोय आणि आज आपलं जे चिन्ह होतं ते काढून घेण्यात आलेलं आहे आणि आता चिन्ह मिळालेलं आहे. तर हे तुतारी फुंकणारा माणूस, ज्या माणसाने तुतारी फुंकले की त्यावेळेस वाटतं की आता खऱ्या अर्थानं संघर्ष उभा राहिलेला आहे. जर तुतारी फुंकले तर लक्षात येतं की आता नवीन काहीतरी घडणार आहे. तुतारी फुंकली की लक्षात येतं की विजय आता आपल्या टप्प्यात येणार आहे. आणि म्हणून पवार साहेबांनी पहिल्यांदा जर काही विचार करून जर चिन्ह घेतलं असेल तर ते निश्चित तुतारी घेतलेली आहे. आणि ती तुतारी एकट्या शरद पवार साहेबांना फुंकू द्यायची नाहीये, तर ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण की ही तुतारी जर आपल्या बुदगावमध्ये वाजली, ही तुतारी जर चोपडा तालुक्यात वाजली, ही तुतारी जर चोपडा विधानसभेत वाजली, तर ही तुतारी रावेर मधनं वाजत वाजत त्या दिल्लीच्या सदनामध्ये वाजेल आणि आपले प्रश्न सोडवेल. म्हणून तुतारी वाजवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी याची विनंती करतो. आणि आताच सगळ्यांना थांबतो आणि आपले यानंतर आपले उमेदवार बोलतील अशी त्यांना विनंती करतो. आभार.